अग्निशमनच्या वेगवेगळ्या टीम्स जे आहेत तिथे बोलविण्यात आलेत. जसे की नाशिक इथं पहिल्या दिवसापासूनच होती. त्याचबरोबर MIDC अंबडची पण फायर सर्व्हिस होती. आगीचं स्वरूप वगैरे बघता विविध महानगरपालिका जसं ठाणे आहे, PCMCच्या गाड्या आहेत ते पण बोलवण्यात आल्यात. पिंपळघर आहेत तिकडच्या पण गाड्या आल्यात. त्याचप्रमाणे ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत जसं रिलायन्स आहेत त्याला पण बोलवण्यात आलं. RCF पण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्वांना एक साथ देण्यासाठी NDRFची पण एक तुकडी पूर्णपणे इथे आली आहेत आणि त्यांच्या मदतीने आम्ही पूर्णपणे नियंत्रणमध्ये ठेवलंय आणि काळजी घेतोय की ही आग आता पुढे वाढणार नाही. त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. किती आव्हानात्मक होतं अग्निशमन दलासाठी हे सगळं आणि एकूण आपण जर बघितलं तर आगीचा भडकावण्यामागचे नक्की कारण काय होतं? कारण तर आता सध्या आम्ही सांगू शकत नाही कारण आमचं पहिले लक्ष आहे की आग जी आहे ते पूर्णपणे नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी चॅलेंजेस असतात. सर्वात महत्त्वाचं चॅलेंज आम्हाला येत होतं की ऍक्सेस म्हणजे रोडचा ऍक्सेस आम्ही म्हणत नाही आहोत की प्लांट आहेत कारण दूर एवढा आहे आम्हाला आतमध्ये जाता येत नाही कारण तकनिकी कशी असतं की आगीचं जे सीट आहे त्याच्यावर पाण्याचा मारा ऍक्च्युली खरा बसला पाहिजे पण दूर असल्यामुळे सुरुवातीला आम्हाला ते आव्हान भरपूर होत होतं पण जसं जसं आम्हाला चान्स भेटला मी आतमध्ये गेलो आणि पूर्णपणे आम्ही नियंत्रण. तर अशा कंपन्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे नेमकी वारंवार ह्या घटना घडतात? जसं तुम्ही आपण पहिलेच पण एक प्रश्न विचारला की ऑडिट हा आहे त्यांनी वारंवार केलं पाहिजे आणि मला निश्चितच हे असणार की हे जे इंडस्ट्रियल डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी आहे त्यांच्याकडून ते डायरेक्ट ऑडिट करत असेल त्यांना मी परत सूचना देऊ की फायरच्या पण ऑडिट करत जा. इलेक्ट्रिकल पण ऑडिट जरा करत जा कारण इलेक्ट्रिकल ऑडिटसाठी पण एक वेगळा एक्सपिरियन्स लागतो. त्यांचे इलेक्ट्रिकल इंजिनियर असतात ते पण चांगल्या पद्धतीने त्याबद्दल सांगू शकतात. एकूण किती किती प्लांट आहेत, किती नुकसान झालेलं आहे? त्याबद्दल तर सध्या मी सांगता येत नाही की नुकसान किती झाले. आपलं नाव आणि पत्ता. मी किरण हत्याले आहेत. मी असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिस. त्याचबरोबर मी नोडल ऑफिसर आहे मंत्रालय.